आज आपण श्री क्षेत्र येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या दरबारामध्ये कल्लोळ तीर्थ आहे, त्यालाच दत्तोबाचे लवण म्हणतात. तर तिथे एकमुखी दत्तांचे स्थान आहे. तर तिथे देखील आपण दत्त महाराजांच्या चरणांना आपण बनवलेले श्रीदास कुमकुम दत्त महाराजांच्या चरणांना अर्पण करून घेतले. सुगंधी कुमकुम गंध बनवत असताना श्री क्षेत्र गाणगापूर येथील दत्त महाराज व त्यांचे काही सेवक यांचं आपल्याला विशेष मार्गदर्शन लाभलं. यातून मला हे सांगावं वाटतं की गुरु सेवा केली आणि ती वाया नाही गेली. तुम्ही गुरु तत्वाला प्रामाणिक राहा, गुरु तत्वाला एकनिष्ठ राहून प्रामाणिक कष्ट करत राहा. नक्कीच एक दिवस तुमचा विजय व त्रिभुवनात झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही. संघर्ष हा नेहमी प्रामाणिक व्यक्तींच्याच आयुष्यामध्ये जास्त असतो. जर तुम्ही खरंच प्रामाणिक असाल तर अशा कठीण वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा जर तुम्ही संयम आणि देवावर विश्वास ठेवला तर योग्य वेळ आल्यानंतर देव तुम्हाला असं काही देईल की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. जय अडामाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.